हॅलो नमस्कार, मी आहे कोमल आणि आज तुमच्यासाठी आपण एक नवीन सिरीज चालू केलेली आहे ज्याच्यामध्ये आपण रोग आणि रोगनिदान याबद्दल माहिती घेणार आहोत. चला तर मग आपण स्टार्ट करूया. परंतु व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीस लवकरात लवकर येतील. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण स्टार्ट करूया. आजचा विषय आहे डायबिटीज. व्हॉट इज अ डायबिटीज? डायबिटीज म्हणजे काय? डायबिटीज हा असा रोग आहे की आपल्या रक्तामध्ये ग्लुकोजची पातळी वाढते. पॅनक्रियाचं काम असतं इन्सुलिन नामक हार्मोन जे प्रोड्यूस करायचं आणि योग्य ठिकाणी वापरायचं, आणि इन्सुलिनच्या अभावामुळे ग्लुकोज हे शरीराच्या पूर्ण कोशिकांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे ग्लुकोजचं प्रमाण हे वाढलं जातं आणि याचं प्रमाण हे रक्तामध्ये वाढलं जातं आणि त्यामुळे डिटेक्ट होतो तो डायबिटीज. कुठलाही आजार होण्याआधी आपण त्याची जर पूर्ण माहिती घेतली तर त्यातून बाहेर पडायचंही आपल्याला मार्ग सापडतो. सेम तसंच आहे. कुठलाही आजार ह्याचा बाऊ न करता ते नेमकं काय आहे, कशामुळे होतं आणि त्यातून क्युअर करण्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतील ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. डायबिटीज होतो कोणाला? अतिलठ्ठ व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये हे सापडण्याचे चान्सेस असतात, किंवा अयोग्य खाण्याची वेळ, झोपण्याची वेळ, जेवणाची वेळ ह्या जर चुकीच्या जर त्यांना पद्धती असतील तर त्यांच्यामध्येही डायबिटीज होण्याचे चान्सेस असतात. या व्यतिरिक्त मद्यपान केल्यामुळेही हे सगळं होऊ शकतं. मद्यपान, धूम्रपान अशा गोष्टी केल्यामध्ये अशा व्यक्तींमध्येही डायबिटीज होण्याचे चान्सेस खूप आहेत. किंवा या व्यतिरिक्त जे फक्त जास्त व्यायाम केला जात नाही, शरीराची मुवमेंट होते. याच्यामध्ये आता डायबिटीजचं जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये 3 पार्ट आहेत. टाईप 1 डायबिटीज, टाईप 2 डायबिटीज आणि जो गर्भवती मातांमध्ये, गर्भवती स्त्रियांमध्ये जो प्रेग्नन्सी काळामध्ये डिटेक्ट केला जातो की डिटेक्ट होतो त्याला म्हणतात गर्भवतीमध्ये त्या कालावधीत होणारा डायबिटीज. हे त्याचे 3 मुख्य प्रकार आहेत. पण डायबिटीज आपण टाईप 1 डायबिटीजबद्दल बघूया. टाईप 1 डायबिटीजमध्ये हा तरुण किंवा म्हातारे या दोन्हीमध्येही होऊ शकतो. परंतु शरीरामध्ये इन्सुलिन बनवण्याची जेव्हा कोशिका नाश पावतात आणि पॅनक्रियाज जेव्हा सक्षम नसतात की नवीन इन्सुलिन प्रोड्यूस करतील, त्या काळामध्ये ब्लडमध्ये शुगर लेवल ही वाढली जाते आणि या इन्सुलिनच्या कमतरतेमुळे डायबिटीज हा रोग जडू शकतो, लागू शकतो. आणि यामध्ये जर यासाठी मेडिसिनही आहेत. आपण जर प्रॉपर मेडिकेशन घेतलं तर हा डिसीज कमी होऊ शकतो. अदरवाईज जर एखाद्या लेवलच्या पण हाय प्रमाणात जर हा डिसीज गेला असेल तर इन्सुलिनची इंजेक्शन घेणं पण तेवढं अनिवार्य आहे. आता पाहूया टाईप 2 डायबिटीज. टाईप 2 डायबिटीजमध्ये हे वयस्कर लोकांमध्ये अतिप्रमाणात पाहायला मिळतं. आता याच्यामध्ये इन्सुलिन व्यवस्थित प्रोड्यूस होत नाही, रिक्रिएट होत नाही, किंवा जरी झालं तर ते व्यवस्थित ठिकाणी यूज केलं जात नाही. हे अशा एक ना अनेक बरेचसे प्रॉब्लेम्स यामध्ये असतात. अनियमित झोपणे, अनियमित जेवण, मद्यपान, अशा धूम्रपान अशा बऱ्याचशा गोष्टींमुळं हा डायबिटीज होऊ शकतो. आता थर्ड टाईप पाहूया. थर्ड टाईपमध्ये प्रेग्नन्सीमध्ये किंवा गर्भावस्थेत असताना जो डायबिटीज डिटेक्ट होतो त्या कालावधीत डिटेक्ट होतो त्याला गर्भवती काळातील डायबिटीज असं आपण संबोधू शकतो. यामध्ये प्रेग्नन्सीनंतर लेडीजमध्ये ब्लड शुगर लेवल ही वाढली जाते, परंतु हा आजार बरा होतो. परंतु त्यासाठी योग्य ते मेडिकेशन, योग्य त्या गोष्टी, योग्य त्या सवयी जर आपण पाळल्या तर यातून बाहेरही पडू शकतो. आता यामध्ये मेडिसिनचा पार्ट खूप मोठा आहे. काही लोकांमध्ये इन्सुलिन घेणं म्हणजे इंजेक्ट करणं, इंजेक्टेबल घेणं हे खूप इम्पॉर्टंट पण असतं. परंतु याला एक ऑप्शन म्हणून जर पाहिलं तर मेडिसिन इज अ बेस्ट वे टू सोल्युशन. पण यासाठी प्रॉपर मेडिसिन घेणं गरजेचं असतं, कारण ही जेवणाआधी घ्यायच्या गोळ्या असतात. आता यावर करायचं काय, यावर उपाय काय? पहिली गोष्ट, योग्य त्या फिजिशियनला दाखवा. प्रिस्क्राईब केलेले मेडिसिन, योग्य त्या ट्रीटमेंट ह्या प्रॉपर घेणं गरजेचं आहे. कारण डायबिटीजची ट्रीटमेंट असं 1 डेमध्ये कंप्लीट होणारी नसते, लॉंग लास्टिंग चालणार. डायबिटीजमध्ये जी काही ट्रीटमेंट लिहून दिलेली आहे, जे काही मेडिसिन प्रिस्क्राईब केलेले आहेत फिजिशियननी, ते घेणं मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट. कारण कसं असतं की हे काय एक गोळी खाल्ली आणि बरं झालं असं नसतं. त्याचं एक क्रायटेरिया असतो, एक पिरियड असतो. त्या दरम्यान तुम्हाला मेडिसिन कमी जास्त होऊ शकतं. ज्याप्रमाणे आपण जर एखादं मेडिसिन घेतलं, 500 mgची 500 mgची मेटफॉर्मिन समज घेतली, परंतु कालांतरानं इन्सुलिन लेवल आपली जर मेंटेन झाली तर त्यानंतर जेव्हा शुगर आपल्या युरिनमध्ये किंवा ब्लडमध्ये जेव्हा शुगरचं लेवल चेक केली जाते त्यानंतर हे मेडिसिन कमीही होऊ शकतं आणि जास्तही होऊ शकतं. त्यामुळे मनाने कुठलेही मेडिसिन घेणे टाळा.
योग्य त्या डॉक्टरचं मार्गदर्शन घ्या, योग्य त्या फिजिशियननी प्रिस्क्राईब केलेले मेडिसिन रजिस्टर्ड फार्मासिस्टकडून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आता ही डायबिटीज तर आपण पाहिलं, परंतु हे का होतं याची कारणे ठाऊक आहेत का? यामध्ये अनुवंशिकता असते. जर समज तुमच्या घरामध्ये कुणाला डायबिटीज असला, वडिलांना, आपल्या फॅमिलीमध्ये कुणाला जर डायबिटीजची जर हिस्ट्री असेल तर कदाचित पुढच्या पिढीलाही डायबिटीज होऊ शकतो. या व्यतिरिक्त व्यायाम न करणं किंवा अनियमित जेवण, चुकीच्या खाण्याच्या पद्धती, चुकीच्या उशिरा झोपण्याची पद्धत, मद्यपान घेतलेली असेल तर यामुळे पण शरीरावर, मनावर परिणाम होऊ शकतो. आणि 100% जेव्हा मनावर कुठलाही परिणाम होतो किंवा आपल्या तर शरीर बोलायला लागतं, तर त्या तणावामुळे ही डायबिटीज होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे तणाव फ्री राहण्याचा ट्राय करा. या व्यतिरिक्त जर कुठला आपल्याला आजार असेल किंवा आता हे आपल्याला समजतं कसं की याला डायबिटीज आहे की नाही, तर आपल्याला ब्लड लेवल चेक करावे लागते, युरिन लेवल चेक करावे लागते. त्याच्यामध्ये शुगरचं प्रमाण किंवा ग्लुकोजचं प्रमाण किती प्रमाणात आहे, याच्यावर डायबिटीज किती प्रमाणात आहे हे सांगितलं जातं. आणि त्या दृष्टीने मेडिकेशन दिलेले जातात. त्याप्रमाणे मेडिसिनचा डोस हा डिसाईड केला जातो. त्यामुळे कुठलीही मेडिसिन घेताना मनाने घेऊ नका, किंवा एकदा डॉक्टरनी प्रिस्क्राईब केलं या मंथमध्ये की हे आता तुम्ही हे घेऊ, ही पॉवरची गोळी चालू करा, तर कालांतरानं परत एकदा चेक करून नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही मेडिसिन घ्याल तेव्हा नेक्स्ट टाईम परत एकदा चेक करूनच मेडिकेशन घ्यायचं. कारण ही शुगर लेवल कमीही होते, कधी जास्तही होते. त्यामुळे डोस पण प्रॉपर तोच राहील अशी शाश्वती नाही. कधी कमीही होऊ शकतो, जास्तही होऊ शकतो. पाहता डायबिटीज वाढण्यापासून आपण रोखू शकतो जर ही सगळी गोष्टी तुम्ही व्यवस्थित पाळली तर. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण मी तुम्हाला आरोग्याबद्दल गोष्टी, व्लॉग्स, व्हिडिओज, पोएट्री अशा बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. या व्यतिरिक्त तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकलाही फॉलो करू शकता आणि यूट्यूबला मला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.